अचानक इथे काळोख कसं काय झाला? मला काहीच कळत नाहीये. माझ्या स्वप्नात दिसलेलं ते ठिकाण, ती गुहा कुठे असेल? वेदा आजारी होती तेव्हा तिलाही स्वप्नात तीच गुहा दिसली होती. मंजिरीला मी बऱ्याचदा आउट हाऊस कडे जाताना पाहिलं. अंबिकाताई सुद्धा त्या दिवशी आउट हाऊस पर्यंत जाऊन आली. ती गुहा आउट हाऊस मध्ये, तिकडे खरंच असं वेगळं जग असेल का? आणि मंजिरी त्या जगाचा भाग असेल का? आणि जर हे सगळं खरं असेल तर ती घरात इतकी नॉर्मल कशी वागू शकते? बिचारी मीरा, हिला अजूनही असं वाटतंय की अथर्व तिचाच आहे. पण हिला कोण सांगणार की तो स्लोली माझ्याकडे वळणार आहे आणि मी त्याला वळवणार. माया, कन्सिडरिंग तू जो काही गोंधळ त्याच्या आयुष्यात घातलायस आणि तू त्याला जेवढं टेन्शन दिलंयस, तुला खरंच वाटतं या सगळ्या गोष्टींमध्ये लक्ष देण्यासाठी त्याच्याकडे वेळ आहे? स्ट्रेंज ना? म्हणजे मला प्रश्न पडतो, तू का अथर्वशी लग्न केलं असेल? त्याचं आयुष्य डिस्ट्रॉय केलंयस तू, त्याचं डोकं फिरवून ठेवलंयस तू, त्याचा चेहरा पाहिलायस का तू? किती डिप्रेस्ड झालाय तो. असं वाटतं कुठल्याही क्षणाला तसं असं मेंटल ब्रेकडाऊन होईल. मीरा, तुझं हे स्वप्न, मोठ्या घरची सून होण्याचं अँबिशन अथर्वला किती महागात पडलंय हे क्लिअरली दिसतंय ना? मला खरं खरं सांग मीरा, हा तुझा आणि तुझ्या बापाचा प्लॅन नाहीये ना मंजिरी मॅडमचा रिव्हेंज घेण्याचा? बास माया, खूप जास्त बोलतेस तू. माझ्या आयुष्याबद्दल बोलायचा तुला काहीही अधिकार नाहीये आणि असंही मला तुझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाहीये. आम्हा दोघांच्या आयुष्याबद्दल बोलण्याच्या आधी एक गोष्ट लक्षात ठेव माया, मी तुला कोणत्याही क्षणी जेलमध्ये पाठवू शकते. त्यामुळे इथून निघून जायचं. बघू, माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना. तू आता बोललास ना तू की तुला माझ्याशी बोलायचं नाहीये, मग आता अचानक? ते ऑफिसहून आल्यानंतर मला जरा 5 मिनिटं लागतात फ्रेश व्हायला, आणि मग मला आठवलं की तुला माझ्याशी मीराबद्दल काहीतरी बोलायचं होतं. माया, इथे काय करताय तू? चल आत चल. तुझा मी आलेच. तू जा, मी आलेच म्हणजे? मी कोण आहे? मी नवरा आहे तुझा, मी सांगणार. तू आज चल. सांगितलं ना, आज जा, मी आलेच. ठीक आहे, माझ्या समोर नको आता. काय तू ये आत, मी बघतो तुला. माया,
लवकर सांग तुला काय सांगायचं. माझ्याकडे वेळ कमी आहे. हो अथर्व, मला तुला सांगायचं होतं की आता आपल्या घरात जे काही घडतंय ना, तो सगळा मीराचा प्लॅन आहे. काय? हो, अरे मीरा आहे या सगळ्या मागे. इनफॅक्ट तिचा असा प्लॅन आहे की तिला, मला आणि तुझ्या आईला जेलमध्ये टाकायचंय. आय डाऊट या सगळ्यामध्ये मीराचा बाप सुद्धा इन्व्हॉल्व्ड आहे. काय? अथर्व मायाशी काय बोलत असतील? तुझ्याकडे प्रूफ काय? प्रूफ हाच आहे की आता तुझ्या अवतीभोवती जे काही घडतंय ना, तेच प्रूफ आहे.